मुलगा चटकन सही केली, सांगितलं ह्याला देऊन टाका कॉलेज. आपण सर्वांना दिलं. कधी कधी आपल्या त्या लाईनमध्ये उभा राहिलेले लोक पाहून आम्हाला आश्चर्य वाटायचं. आम्ही आपल्याला म्हणायचं खासगीमध्ये, साहेब हे कधीच आपल्याला मदत करत नाहीत, हे सतत आपल्या विरोधात असतात. आता मुख्यमंत्री झालात आपण खुर्चीवर बसलेला आहात, आपल्या समोर ते कागद घेऊन येत आहेत. तुम्ही ज्या भावनेने एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला सही करताय तशाच भावनेने त्यांना सही करताय, त्यांना पाठवताय. त्यावेळेस साहेब आपण एक उत्तर दिलं होतं. आपण असं म्हणाला होता की या खुर्चीवर मी बसलोय ती खुर्ची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे, आणि जेव्हा मी त्या खुर्चीवर बसतो तेव्हा मला आपला परका नसतो. ज्या परमेश्वराने बुद्धी दिली त्याला माझ्या समोर कागद घेऊन यायची, त्याच परमेश्वराने मला बुद्धी दिली त्याच्यावर सही करायची. हेच छत्रपतींनी केलं साहेब. अझहरनी कॉलेज घेतले, या ठिकाणी आला त्याने कामाला सुरुवात केली. आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज घेतले नाही, त्यांनी एक वेगळे कॉलेज घेतले. ॲनिमेशनचं कॉलेज घेतलं, डिझायनिंगचं कॉलेज घेतलं, आणि बघता बघता या मुलांनी वाटचाल पुढे सुरू केली. कौतुक आहे आज महाराष्ट्रामध्ये. जेव्हा ही फिल्म तयार होते, उद्या फिल्म जाते पुढे, तेव्हा परवा अझहरला मी सांगितलं गेल्या महिन्यामध्ये की छत्रपती महाराजांचं जीवन हे अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे. महाराष्ट्रामध्ये जी काही विचाराची माणसं आहेत त्यांना ही फिल्म दाखवा, त्यांच्याकडून त्या सर्टिफिकेट घ्या, मग आपण साहेबाला सांगू, आपण साहेबाचं चित्रफितीचं विमोचन करा. उद्याच्या काळामध्ये काही वाद निर्माण व्हायला नको. जी माणसं आज छत्रपतींचा ठेका घेऊन महाराष्ट्रात काम करतायत त्यांना सर्वांना एकत्र केलं सोलापूरमध्ये अझहरनी. मला सांगितलं पाहिजे आपल्याला. त्यांना ती चित्रफित दाखवली 2.5 तासाची. ते सद्गतीत होऊन म्हणाले, आम्ही हजारो भाषणं छत्रपतींच्या जीवनावर केली, पण तुझ्या 2.5 तासाच्या मध्ये तुला जे हे करता आलं ते आम्हाला करता आलं नाही. शेकडो भाषणामधून, शेकडो पुस्तकामधून जे लिहिलं जातं, सांगितलं जातं, त्याच्यापेक्षा 2 तासाच्या चित्रपटामधून फार मोठं सामर्थ्य असतं लोकांच्या समोर जाण्याचं, करण्याचं. आणि हे लातूरच्या सुपुत्रांनी करावं, आणि साहेब आपल्या माध्यमातून ते घडावं, याच्यासारखा चांगला योग नाही. अझहर शेख छत्रपतींच्या जीवनावर चित्रपट काढतोय, ही कल्पनाच मुळे महाराष्ट्राला भारावून टाकणारी कल्पना आहे. अझहर बोलत होते या ठिकाणी, आपल्या वेदना सांगत होते. ह्या वेदना साऱ्यांच्या वेदना आहेत. ह्या एकट्या अझहरच्या वेदना नाही, त्या महाराष्ट्रातल्या साधारण माणसाच्या, राज्यामधल्या, देशामधल्या लोकांच्या वेदना आहेत. या वेदनाला छेद देण्याचं सामर्थ्य या चित्रपट निर्मितीमधून या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये संदेश जाणार आहे की अझहर शेख नावाचा एक माणूस छत्रपतींच्या जीवनावर चित्रपट काढतोय, त्याची प्रेरणा माननीय विलासराव देशमुख साहेब आहेत. समर्थ रामदासांनी छत्रपतींच्या जीवनावर लिहिताना असं म्हणाले की पुण्यवंत, कीर्तिवंत, यशवंत, जयवंत, जाणता राजा, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा साक्षेप, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. महाराजांनी जे राजकारण उभा केलं 350 वर्षापूर्वी, ते सामान्य माणसासाठी राजकारण उभा केलं. गोरगरीब माणसाच्या उद्धाराचं राजकारण निर्माण केलं, सर्वधर्म समभावाचं राजकारण निर्माण केलं, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं राजकारण निर्माण केलं. शेतीमध्ये असेल, काही वेगळ्या स्वरूपामध्ये जे असेल ते करण्याचं काम महाराजांनी त्या काळामध्ये केलं. महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नाही, तर ते स्वराज्य कसं बळकट होईल